असा ऍक्ट तुमच्या समोर सादर करतात ग्लोबली, आणि या मुलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार. लेखणी. आपण पहिल्यांदा अक्षर वळवायला शिकतो तेव्हापासून आपल्या बरोबर असते ती म्हणजे लेखणी. पण या लेखणीचा अद्वितीय आणि खरा वापर केलाय तो माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. नवा नव्या क्रांतीची जाही, जोश नवा घुमू दे नाही दिशाही. भीम क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा, बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा, बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. शाळेत पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या हातात आली तेव्हाच त्यांनी या लेखणीचा ध्यास घेतला. शिक्षणाची संधी नाकारलेल्या समाजात मॅट्रिक पास करणारा पहिला मुलगा हा मान त्यांनी पटकावला आणि शिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाघासारखे बना. आयुष्य मोठं नाही, महान असावं. पुढे याच लेखणीसोबत 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांनी वेगवेगळ्या विद्यापीठातून पदव्या प्राप्त केल्या. कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयावर अभ्यास, अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. डॉक्टरेट आणि विविध पदव्या घेऊन अखंड 27 वर्षे अभ्यास आणि काम हे दोन्हीही सांभाळत आपल्या शिक्षणाचा वापर त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी केला. तळमळ प्रबळ कर हा बदल, वाघाची चाल घे, दाखव जिगर भय हे जुगर, विद्येची ढाल घे. कर हा उठाव घातून गाभा ती मजाल घे, जग जिंकुनी उठ पेटुनी मिठी तळा भाळ घे. आता छातीचा कोट करूनी तुझावा येऊ दे झेप घेऊनी. भीम क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा, बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा, बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. साहेबांनी या लेखणीचा सर्वप्रथम वापर केला जेव्हा त्यांनी आपली प्रतिमा, आपला अभ्यास, आपले ज्ञान हे सगळे या लेखणी वाटे कागदावर उतरवले आणि स्वतंत्र भारताचे संविधान लिहिले. भारताच्या लोकशाहीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी लिहिलेल्या संविधानामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाऊ लागले. क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा, बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. मानवाच्या स्पर्शाने खऱ्या अर्थाने लेखणीचा उद्धार झाला आहे आणि म्हणूनच आम्हाला ती खूप खूप प्रिय आहे. मुलांनो, आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर, आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे.
पार पाडी कर्तव्य सारी आणि समान शेंदण असं रमाचं नांदण आणि समान शेंदण असं रमाचं नांदण माझ्या संसारी कसं टिपून चालणं माझ्या संसारी कसं टिपून चालणं जय हे